नाशिक जिल्ह्यासह येवला परिसरात देखील पावसाने हाहाकार केला असून निसर्गाचा कहर सर्वत्र दिसून येत आहे. आपण बघितलं तर मका पिकासह कांदा पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. अक्षरशः कांद्याच्या वाफ्यांमध्ये पाणीच पाणी असल्याचं चित्र येवल्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे. आपण बघितलं तर अक्षरशः शेतकरी आपल्या वाफ्यातलं पाणी काढून दिसत आहे. आपल्यासोबत येथीलच काही महिला शेतकरी, काय सांगाल की कांद्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, कशी परिस्थिती? आम्ही लांबून लांबून रोप आणले, त्यात खूप पाणी, कांदे पिवळे झालेत, रोप पण नाही राहिले आणि काहीच नाही राहिलं. आता सर्व कांदे सडलेत. काय केलं पाहिजे आम्ही आता शेतकऱ्यांनी? नक्कीच अक्षरशः सततच्या पावसाने पेरलेले कांदे देखील सडले आहे. आपल्यासोबत काही शेतकरी, काय सांगाल की काका कशी परिस्थिती कांद्यांची, रोपाची कशी परिस्थिती? रोपाची पार गेले, रोप कामातून गेले. पहिले लावले ते गेले कांदे, आता परत आणून दुसरे कोणी इकून तिकून लावले ते बी गेले, पिवळे पडले. काही औषधं मारून उपयोग नाही त्याचा. वावरातून पाणी वाहू राहिलं कांद्यातून. कशी येणार आहे ते आता? सरकारने ज्या अतिवृष्टीची मदत दिली ती आली का? नाही, ती अतिवृष्टीची मदत सुद्धा जी जाहीर केली ती सुद्धा रुपया भेटला नाही आम्हाला. काय करे शेतकऱ्यांना? एकूणच बघितलं तर अक्षरशः कांद्याला एक तर भाव नाही, त्यातच असा सतत कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः कांद्याच्या वाफ्यामध्ये पाणीच पाणी असल्याचं चित्र येवला तालुक्यात दिसत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.